लोकसभा के चुनाव जारी है। सभी पार्टियां अपने अपने प्रत्याशियों को जिताने की कवायद में लगी हैं। ऐसे में शहर के कांग्रेस अघाड़ी के उम्मीदवार नाना पटोले की ओर से भी जोर शोर से प्रचार किया जा रहा है। दिन भर रैली तो शाम को जनसभा को संबोधित करके नाना पटोले मतदाताओं को रिझाने की कोशिश में जुटे हैं। उनकी जनसभा में जुटी भीड़ को देखकर अंदाजा लगाया जा सकता है कि मतदाताओं का झुकाव उनकी ओर बढ़ता जा रहा है। आज शहर के गणेशपेट स्थित शेतकरी कामगार पक्ष के कार्यालय में लोकसभा चुनाव के कांग्रेस प्रत्याशी नाना पटोले ने शिरकत की। वैसे तो विधायक भाई जयंत पाटिल ने नाना पटोले को पूर्ण समर्थन जाहिर किया है और उनकी ओर से इस चुनाव में नाना पटोले भारी मतों से चुनकर आने का विश्वास जताया जा रहा है। नागपूरची जनतेने या विकास पुरुषाला ओळखलेला आहे। स्वतःची पाठ स्वतःच ठोकून घेण्याचं काम नितीन गडकरी करताय की विकास पुरुष आहे। पण विनाश पुरुष जी लोक म्हणतात नागपूरची, त्याचं कारण असं आहे की जी काही सिमेंट रस्त्यासाठी, जे काही मेट्रोसाठी पैसे या शहरामध्ये आणले, नाग नदीला साफ करण्यासाठी जे काही पैसे आणले, या सगळ्या पैसे कर्जरूपी आणले आणि त्याचा परिणाम नागपूरकरांकडून टॅक्सच्या रूपानं मोठ्या प्रमाणात त्यांची खिशे कापण्याचं काम नितीन गडकरी आणि फडणवीस करतात आहेत। हे नागपूरकर जनतेने ओळखलेलं आहे। या शहरामध्ये एवढा पॉवर या लोकांना देऊन सुद्धा कायदा व्यवस्था या शहरामध्ये राहिलेली नाही। दिवसाढवळ्या खून होणं, गुन्हेगारांना प्रमोट करणं, या ठिकाणी महिला असुरक्षित राहणं, अशा या परिस्थितीमध्ये रोजगार जे होते ते रोजगार बंद करण्याचं काम यांनी केलं। नवीन लोकांना रोजगार उपलब्ध करून दिले नाही। त्यामुळे लोकभावना नागपूरच्या त्या निश्चितपणे बरोबर आहेत की हा विकास पुरुष नाही, विनाश पुरुष आहे। आणि आज आपण पाहिलं की अनेक पदयात्रेमध्ये आपण माझ्यासोबत राहता, की लोक एवढ्या उन्हामध्ये माझ्यासोबत या विनाशकारी व्यवस्थेला संपवण्यासाठी मला आशीर्वाद देण्यासाठी एकत्रित येतात। आणि 11 तारखेला जे मतदान होईल त्याच्यामध्ये 1 नंबरवरच आमचा पंजा आहे। तर 1 नंबरलाच मोठ्या प्रमाणात लोक बटणं दाबतील आणि 2 नंबरचा माणूस हा कायम 2 नंबरवर जाईल अशी परिस्थिती आज नागपुरात निर्माण। नरेंद्र मोदी बनारसमध्ये गेला, त्याचा काय संबंध होता? मूळ प्रश्न आहे की मी भारतीय आहोत आणि भारतीय व्यवस्थेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाप्रमाणे देशातल्या नागरिकाला कुठेही लोकसभेमध्ये उभं होता येतं। आता शहरी भागातला मला अनुभव नाही असं ते म्हणतात, तर मग तुम्हाला किती अनुभव होता हे आता नागपूरकर तुम्हाला सांगतात आहे। मला करप्शन करता येत नाही, लोकांचे खिशे कापता येत नाही, मला लोकांना न्याय देता येते। त्याच्यामुळे तुमचा अनुभव जो शहरी आहे जे भाजपच्या लोकांचा, तो या शहरातल्या लोकांना बर्बाद करण्याचं तुमचं काम जे चाललेलं होतं, म्हणून नागपूरची जनता तुम्हाला विनाशकारी म्हणतात। पण आम्हावर प्रेम याच्यासाठी करतात, मी लोकांच्या अधिकारासाठी नेहमी त्यांच्या अधिकारासाठी भांडत राहिलो, सत्तेची पर्वा पण केली नाही आणि म्हणून अन्यायाच्या विरोधात लढणारं एक व्यक्तिमत्व आम्हाला नागपूरकरांना मिळत आहे, त्याचा लोकांना आनंद आहे आणि म्हणून ही निवडणूक आमच्यासाठी सोपी आहे। तीच आहे। आज गुढीपाडवा आहे, आज मराठी नवीन वर्ष आहे आणि नवीन वर्षाला आपण सगळेजण एकच प्रार्थना करतो की हे वर्ष आम्हाला सुखसमृद्धीचं जावं आणि त्याच्यामुळे हे वर्ष सुखसमृद्धीचं जावं, येणारं 5 वर्ष सुखसमृद्धीचे जावं। त्याच्यामुळे विनाशकारी व्यवस्थेला संपवण्याचा निर्णय लोकांनी, नागपूरकरांनी घ्यावा आणि जे संविधानाच्या बद्दलचं जे संविधानाला आपलं बनतं, आपलं समजतं, त्या देशाची समजतं, देशाची संविधान आहे, देशा जनतेची आहे, त्या संविधानाचं रक्षण जे करू शकतात त्याच्या बाजूने उभं राहा आणि परवा राहुल गांधी